नमस्कार, तुम्ही बघताय जनहित समाचार यूट्यूब चॅनल। तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। बघा आजच्या घडामोडी। मी तुमच्या बाबुराव करी नमस्कार करतो। भिवंडी लोकसभा क्षेत्रातून मी अपक्ष म्हणून उमेदवार आहे। भिवंडीच्या तुम्हाला सर्वांना माहित असेल, भिवंडीच्या गेल्या 10 वर्षांमध्ये विकासाच्या नावावरती काय झालेलं आहे हा एक संशोधनाचा विषय आहे। भिवंडीमध्ये करोडोचे काम आलेत असं बोलतायत, पण प्रत्यक्षामध्ये ते काम किती झालेत हा एक संशोधनाचा विषय आहे। तर भिवंडीतली जी जनता आहे पूर्णपणे नाराज आहे, त्रस्त आहे, आरोग्याच्या बाबतीत त्रस्त आहे, इथले जे रस्ते त्याच्यासाठी पण त्रस्त आहे, नाराज आहे। आजच्या या घडीला भिवंडीमध्ये असं वातावरण आहे की त्यांना परिवर्तन हवं आहे। आताचे जे खासदार आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे भिवंडी नाराज आहे। मी तेलुगू समाजामधून येतो, पूर्ण भिवंडीतील तेलुगू समाज माझ्या बरोबर आहे। त्याचबरोबर मी आता असंघटित कामगारांची एक संघटना बनवलेली आहे। भिवंडीतले जे गरीब मजदूर कामगार आहेत, असंघटित कामगार आहेत, ते पूर्णपणे माझ्या बरोबर आहेत। भिवंडीत सर्वात मोठा जो प्रश्न आहे, गोडाऊनमध्ये आणि कारखान्यामध्ये काम करणारे जे गरीब असंघटित कामगार आहेत ते मिळेल त्या पगारावरती नोकरी करत आहेत। त्यांच्याकडे मजबुरी आहे, त्यांच्याकडे काही दुसरी व्यवस्था नाही, म्हणून ते मिळेल त्या पगारावरती नोकरी करत आहेत। माझा त्या सर्व कामगारांचा मला पाठिंबा आहे। ही जी व्यवस्था आहे, केंद्र सरकारची योजना आहे म्हणा किंवा राज्य सरकारची योजना आहे, हे पूर्णपणे विफल झालेली आहे। केंद्र सरकारने नवीन शिक्षा नीती जे धोरण आणलेले आहे त्या धोरणामध्ये केंद्र सरकारमध्ये मतभिन्नता आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे ते सक्सेस झालेले नाहीये। त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देशामध्ये जे भारत सरकारने माननीय पंतप्रधान मोदीजींनी 5 लाख पर्यंतचा जो आरोग्य फॅसिलिटी दिलेली आहे, 5 लाख रुपयापर्यंत आपण तुम्ही खर्च करू शकता। मेडिकलचा जो खर्च आहे तो 5 लाखापर्यंत सरकार देते, पण त्याच्यानंतर जे सर्वात मोठा जो प्रश्न येतो की त्याच्यानंतर औषधांचं काय। त्याच्या मी आज आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की देशातली पहिली मेडिसिन बँक मी सोमवारी स्टार्ट करतोय। देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या नावाने मी सोमवारी माझ्या सहकार्यांसह देशातली पहिली अटल मेडिसिन बँक या नावाने ऑनलाईन मेडिसिन बँक आपण सुरू करतोय। मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो, मी भिवंडी लोकसभामधून उमेदवार आहे। भिवंडीच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की 20 तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये मला तुम्ही भरघोस मत देऊन मला विजयी कराल आणि आपली आणि देशाची सेवा करण्यासाठी मला संधी द्याल अशी मी विनंती करतो। मी आता जे भिवंडीतले असंघटित कामगार आहे यांना कुठल्याही प्रकारचे सोयी सुविधा नाहीयेत, प्रोव्हिडंट फंड भेटत नाहीयेत, त्याच्यानंतर मेडिसिनचा काही म्हणजे कामगार विमा जे हॉस्पिटल पाहिजे ते हॉस्पिटल नाहीये, त्याच्यानंतर इथले जे ठेकेदार आहेत किंवा जे कारखानदार आहेत, गोडाऊन मालक आहेत, कुठल्याही प्रकारचे त्यांना सोयी सुविधा देत नाहीयेत, त्यापासून ते वंचित आहेत। त्या सर्वांना मी जे फॅसिलिटीज गव्हर्नमेंटकडून देता येईल ते सर्व मी त्यांना मिळवून देणार। जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे। जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा। तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।